झी 24 तास एक पाऊल पुढे। तर अक्षरशः संपूर्ण राज्यातच पावसानं धुमाकूळ घातला असं म्हणायला काहीच हरकत नाही। रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। खेड जवळ जगबुडी नदीला पूर आलाय। जगबुडीचं पाणी खेड बाजारपेठेत शिरलंय। 24 तास सलग झालेल्या पावसानं खेड मधल्या 30 गावांचा संपर्क तुटलाय। चोरद आणि अन्य काही गावांचा खेडशी संपर्क झालेला नाही। रत्नागिरी जिल्ह्यात देखील गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर आहे। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यामुळे माहिती आहे की नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय। अनेक ठिकाणचं पुनर्वसन करण्याचे देखील प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहे। खेड जवळ जगबुडी नदी ही आहे, तिला पूर आलेला आहे। जगबुडीचं पाणी हे खेड बाजारपेठेत शिरलंय। खरं तर पावसाळा आला की हे नेहमीच चित्र आपल्याला बघायला मिळतं। 24 तास सलग झालेल्या पावसानं खेडमधल्या 30 गावांचा संपर्क देखील तुटलाय। आपल्याला माहिती की जेव्हा जगबुडीला पूर येतो त्यावेळेस ज्या तऱ्हेनं खेडचा संपर्क तुटतो, मग कुठल्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही आणि तिथल्या लगतची जे घरं असतात त्यांना देखील पुनर्वसन त्यांचं केलं जातं। दुसरीकडे त्यांना हलवण्यात येतं। एकूणच इथल्या परिस्थितीबद्दल जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदेश सावंत आपल्याबरोबर आहे। संदेश, पुन्हा एकदा अर्थातच आपण बघतोय दरवर्षी खास करून जगबुडी नदीला यावेळेस पूर आलेला आपण बघतो। हे खेड बाजारपेठेत पाणी शिरतं। प्रशासनानं कुठल्या प्रकारचं मदत कार्य हाती घेतलंय आता? मृदुला, गेल्या 8 दिवसानंतर जी परत ही दुसरी घटना आहे की पुन्हा एकदा पावसाचा जो दणका आहे तो खेड परिसराला बसलाय। 30 गावांचा संपर्क तुटलाय। म्हटलं इतकी जर आपण एकूणच रचना बघितली तर प्रशासन सुद्धा या ठिकाणी हतबल असतं। प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत असतं, मात्र अतिशय मोठ्या नद्या आहेत, पाण्याला प्रचंड वेग आहे। त्यामुळे प्रशासन या ठिकाणी जरी पोहोचलेलं असलं तरी सध्या तरी काहीच करू शकत नाही। पाणी ओसरल्याशिवाय किंवा पाऊस कमी झाल्याशिवाय या ठिकाणी काही करू शकत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मृदुला असा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 1 जून पासून 15 जुलै पर्यंत आपण पावसाची आकडेवारी गेल्या वर्षीची बघितली तर जवळपास 750 मिलीमीटर फक्त पाऊस होता आणि आता जवळपास 2000 मिलीमीटर पाऊस एवढ्या कालावधीत झालेला आहे। म्हणजे तिप्पट पाऊस हा आतापर्यंत पडलेला आहे असं म्हणावं लागेल। खरंय, धन्यवाद संदेश, माहिती दिल्याबद्दल। संदेश सावंत रत्नागिरीहून आपल्याला माहिती देत होते। ज्या तऱ्हेनं आपण बघतोय जगबुडीला पूर आलेला आहे, संदेश ज्या तऱ्हेनं म्हणत होते की इतका जोर असतो या पाण्याला की प्रशासन देखील अनेकदा हतबल झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।